हिंदी चित्रपटाचा काही विचार आहे का? कारण इतका हा अभ्यास आहे, इतकं हे छान आहे, की कुठेतरी त्या कक्षा तोडून नॅशनल लेव्हललाही काही विचार आहे का? माझा प्रयत्न आहे की आपला चित्रपट नॅशनल लेवलला न्यावा. म्हणून मी पाहिलं तर आम्ही जे लर्निंग घेतोय प्रत्येक चित्रपटातनं, या चित्रपटात हे शिकलो, पुढच्या चित्रपटात ते शिकलो, असं करून आपण प्रोडक्शन व्हॅल्यू आणि एकूण तांत्रिक बाबी वाढवत नेतोय. आणि त्यामुळे मराठी चित्रपट कधीतरी जसं साऊथ रिजनल सिनेमानी त्याच्या बाउंड्रीज तोडल्या, तर तशा कक्षा आपणही तोडू तो असा मराठी प्रयत्न चित्रपटच आणखी मोठा करायचा प्रयत्न आहे. याचा अर्थ असा आहे का की ते उगाच सुडो मी बोलणार नाही की मी हिंदी चित्रपट करणार नाही अमुक म्हणून, तसं नाही. महाराज मांडायची संधी जिथे जिथे मिळेल, ज्या ज्या माध्यमात ज्या ज्या भाषेत मिळेल तिथे तिथे मी ते करायला तयार आहे. म्हणजे भविष्यात हा विचार होऊ शकतो. हां, म्हणजे पण त्याच्याकरता मी थांबणार नाही कोणासाठी. हिंदी चित्रपटसृष्टी ही स्टार ड्रिव्हन आहे. मला अशा ऑफर आल्या नाहीत का, तर आल्यात. त्यांच्याशी बोलणं चालू आहे का, चालू आहे. काही जणांनी मला साईन केलं, ते प्रोजेक्ट झाले नाहीत. याचं कारण मी महाराजांच्या बाबतीतल्या काही तत्वांवर ठाम आहे. कलाकारांच्या निवडीपासून की अमुक एक कलाकार हा महाराजांच्या भूमिकेसाठी चालेल का, तर त्याची पार्श्वभूमी काय आहे हे मी बघणार आहे. तर ते हिंदी चित्रपटसृष्टीला चालेल का, तर ते मला माहीत नाही त्यांना चालेल का नाही. आणि त्यामुळं महाराजांचे चित्रपट मी करेन का हिंदीत याची शक्यता खूप धूसर होत जाते. कारण मला ऑफर आणि तो सगळं म्हणजे मला एक ऑफर आली होती ज्याच्यामध्ये मला पावनखिंड हिट झाल्यानंतरची लगेचची गोष्ट आहे. आणि पावनखिंडचा रिमेक हिंदीत तुम्ही कराल का म्हणून त्यांनी साईनही केलं होतं. पण ज्या कलाकारांची नावं समोर येत गेली ती मी नाकारत गेलो आणि तो विषय मग थंडावला. हे कदाचित कोणाला अव्यवहार्य वाटेल, पण माझी ती मला नाही करायची महाराजांच्या बाबतीत. त्यामुळे हिंदी मग मी करेन का नाही तर करणार नक्की, पण त्यासाठी योग्य ती ऑफर आणि माझ्या वेगाशी प्रोडक्शननी मॅच करून घ्यावं त्या. कारण ती स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री असल्यामुळे मग तारखांसाठी थांबा, मग तो स्टार मोकळा होईल, मग त्याच्या काही कन्सर्न्स की मी अमुक अशा पद्धतीने दिसलोच पाहिजे, मग मला एखादं लव्ह सॉन्गच पाहिजे, हे त्याच्या स्टारची बुद्धिमत्ता, आकलन क्षमता, आपल्या भावना त्या स्क्रिप्टशी आणि चित्रपतींशी जोडलेल्या, हे सगळं मॅच कसं होईल मला माहीत नाही. त्याच्यामुळे मी त्याच्याकडे फार कौतुकाने आणि फार उत्सुकतेने पाहत नाही.